जय हिंद मित्रांनो, स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, पवित्र पोर्टल शिक्षक भरती 2025 संदर्भात महत्त्वाच्या ज्या काही अपडेट आहेत तर ते आपण व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचवत असतो. तर सध्या आपल्याला माहिती आहे की पवित्र पोर्टल रजिस्ट्रेशन संदर्भात जे काही सेल्फ सर्टिफाय तुम्ही पूर्ण केलेले आहे, त्यानंतर पुढील जी काही प्रक्रिया असेल तर ती प्रक्रिया सध्या बघा लवकरच सुरू होणार आहे. आपल्याला माहिती आहे की सध्या जे काही राज्यामध्ये अतिरिक्त झालेले शिक्षक आहेत तर त्या शिक्षकांचं समायोजन संदर्भात जे महत्त्वाचं पत्र सध्या बघा इश्यू करण्यात आलं होतं. त्या पत्रामध्ये जो काही टेंटेटिव्ह शेड्यूल सध्या समायोजनासंदर्भात बघा देण्यात आला आहे, त्यानुसार जी काही प्रक्रिया आहे तर ती प्रक्रिया सध्या होताना आपल्याला पाहायला मिळत आहे. आता ह्याच्यामध्ये महत्त्वाचं जे काही अनुदानित आणि अंशतः अनुदानित ज्या सध्या शाळा येतात, संस्था येतात, तर त्यांची देखील जाहिरात आपल्याला पवित्र पोर्टल जी काही ह्या ठिकाणी प्रणाली आहे तर त्याच्यामध्ये जाहिरात पाहायला मिळते. तर अशा संपूर्ण जे प्रत्येक जिल्हा परिषदमध्ये प्रत्येक जिल्ह्यानुसार जे ज्या सध्या बघा संस्था आहे, अनुदानित असेल किंवा अंशतः अनुदानित असेल, तर त्या ठिकाणी ज्या काही सूचना आहेत तर त्या जिल्हा स्तरावरनं देखील सध्या बघा संच मान्यता पूर्ण करण्याच्या अनुषंगाने सूचना सध्या देण्यात येत आहे. आता त्या अनुषंगाने आपण संपूर्ण जी काही माहिती आहे तर ती माहिती ह्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करून घ्या. बाजूला बेल आयकॉन आहे त्याला देखील प्रेस करा. तर मित्रांनो, सध्या संच मान्यता ज्या ज्या जिल्हा परिषदमध्ये या ठिकाणी ज्या आस्थापनाच्या बाकी असेल तर त्यांना अशा पद्धतीने जे पत्र आहे तर ते पत्र सध्या प्रत्येक जिल्हा परिषदच्या माध्यमातून इथं देण्यात येतात. हे जे पत्र आहे तर हे जिल्हा परिषद अहिल्यानगर संदर्भात बघा शिक्षण विभाग माध्यमिकचं हे पत्र आहे. हे पत्र कधी इश्यू करण्यात आलं होतं तर 7/2/2026 हे पत्र सध्या इश्यू करण्यात आलं होतं. आताचं लेटेस्ट पत्र आहे 7 फेब्रुवारी 2026चं. हे पत्र बघा कोणाला देण्यात आलंय? प्रति जे काही मुख्याध्यापक, प्राचार्य, माध्यमिक, उच्च माध्यमिक शाळा, जिल्हा अहिल्यानगर यांना सध्या बघा इथं देण्यात आला. आता याच्यामध्ये मराठी माध्यमच्या सर्व व्यवस्थापनांना त्याच्यामध्ये अनुदानित आणि अंशतः अनुदानित ज्या काही सध्या बघा शाळा आहे, संस्था आहे, तर त्यांना हे पत्र इथं इश्यू करण्यात आलं होतं. आता ह्याचा जो काही मुख्य विषय आहे तो म्हणजे सन 2025-26 संच मान्यतेचा इथं बघा विषय देण्यात आला आहे. तर आपल्याला माहिती आहे की एक महत्त्वाची माननीय संचालक माध्यमिक व उच्च माध्यमिक यांच्याकडील महत्त्वाची जी काही व्ही-सी आहे तर ती व्ही-सी सध्या झालेली होती 5 फेब्रुवारी 2026ला आणि त्याच्यानुसार या ठिकाणी संपूर्ण जे काही जिल्हा परिषद आहे त्या ठिकाणी ज्या सूचना आहे तर त्या सूचना इथं व्ही-सीच्या माध्यमातून सध्या बघा देण्यात आले होते. आता त्याच्यानुसार या ठिकाणी जे काही पत्र आहे तर ते पत्र सध्या इश्यू होत आहे. आता ह्याच्यामध्ये नेमकं काय म्हटलेलं आहे तर सविस्तर बघा इथं जी सूचना आहे ती सूचना आपण बघूया. याच्यात म्हटल्याप्रमाणे उपरोक्त विषयान्वये आपणास कळवण्यात येते की सन 2025-26ची संच मान्यतेबाबत शाळा स्तरावर म्हणजे ह्या ठिकाणी स्कूल पोर्टल, संच मान्यता पोर्टल व स्टुडंट पोर्टल भरलेल्या माहितीस या कार्यालयामार्फत करण्यासाठी अप्रूव्हल देण्यात आले आहे. म्हणजे जी काही प्रक्रिया करायची आहे संच मान्यतेच्या अनुषंगाने तर त्या ठिकाणी बघा जे काही शाळा स्तरावर जे काही पोर्टल आहे संच मान्यता पोर्टल आणि स्टुडंट पोर्टल भरलेली जी काही माहिती आहे तर ती माहिती कार्यालयामार्फत या ठिकाणी अप्रूव्हल जे आहे तर ते अप्रूव्हल सध्या बघा देण्यात आलं आहे आणि संच मान्यता 2025-26 माननीय जे काही मुख्याध्यापक असेल त्यांच्या लॉग इनला उपलब्ध या ठिकाणी करून देण्यात आलेली आहे. म्हणजे जी संच मान्यता 2025-26ची आहे तर ती प्रत्येक या ठिकाणी मुख्याध्यापकांच्या लॉग इनला अवेलेबल करून देण्यात आले, उपलब्ध करून देण्यात आले. त्यानंतर इथं पुढे जी सूचना देण्यात आली की ज्या शाळांना संच मान्यता 2025-26 मुख्याध्यापक लॉग इनला उपलब्ध झालेली नाही अशा शाळांनी या कार्यालयास दिनांक 9/2/2026 रोजी दुपारी 1 पर्यंत जे काही समक्ष उपस्थित राहून संच मान्यतेबाबतची कार्यवाही पूर्ण करून घ्यावी. तसेच येताना जे काही त्यांचं साहित्य असेल लॅपटॉप वगैरे तसंच सरळ पोर्टलवरील कामकाज करणाऱ्या व्यक्तीसह उपस्थित राहावे अशा पद्धतीने सूचना देखील इथं देण्यात आलेली आहे. म्हणजे आजच्या दिवसाला ज्या ह्या ठिकाणी आस्थापनाचे संच मान्यतेसंदर्भात बघा कामकाज जर राहून गेलं असेल किंवा लॉग इनला उपलब्ध झालं नसेल तर अशा शाळांना आज दिनांक म्हणजे या ठिकाणी 9 फेब्रुवारी 2026 रोजी दुपारी 1 वाजेपर्यंत या ठिकाणी बोलवण्यात आलेलं होतं संच मान्यतेचं संपूर्ण कामकाज या ठिकाणी करण्यासंदर्भात. कारण संच मान्यता जोपर्यंत करत नाही तोपर्यंत त्या ठिकाणी रिक्त पदं त्यानंतर जे काही कार्यरत पदं एकूण पदं ते संदर्भात बघा आकडेवारी मिळणार नाही. तसेच जे काही अतिरिक्त शिक्षक त्या ठिकाणी झाले आहे किंवा नाही त्याच्यावरनं सध्या बघा समजेल आणि येणारी जी काही 2025 जी आताची पदभरती आहे त्याच्यामध्ये नेमक्या किती वेकेन्सी सध्या बघा त्या ठिकाणी उरतात त्याच्यानुसार जी काही मान्यता मिळालेली आहे त्याच्यानुसार जी काही वेकेन्सी आहे तर त्या वेकेन्सीच्या अंशतः अनुदानित ज्या शाळा आहे तर त्यांची जाहिरात जी असेल तर ती पवित्र प्रणालीवर सध्या बघा आपल्याला
पाहायला मिळणार आहे. तसंच इथं पुढे म्हटलेलं आहे की संच मान्यता कामकाज करण्याबाबतची अंतिम मुदत आहे. तसेच वेळेत सन 2025-26च्या संच मान्यता न झाल्यास जे काही ह्या ठिकाणी पुढे सांगितल्याप्रमाणे कर्मचाऱ्यांच्या वेतनाचा प्रश्न निर्माण झाल्यास सर्वस्व जबाबदारी मुख्याध्यापक यांची राहील, अशा आशयाचा हे महत्त्वाचे जे पत्र आहे तर हे जिल्हा परिषद अहिल्यानगरच्या माध्यमातून सध्या बघा इथं इश्यू करण्यात आले. म्हणजे एकंदरीत ज्या ज्या आस्थापनेच्या ज्या ज्या या ठिकाणी शाळा संस्थाच्या संच मान्यता अजूनही सध्या बघा झालेल्या नाही, त्या शाळांना अशा पद्धतीचं जे काही पत्र आहे रिमाइंडर तर ते सध्या बघा इथं देण्यात आलं आहे, जेणेकरून लवकरात लवकर संच मान्यता पूर्ण होऊन जी काही पुढील प्रक्रिया असेल तर ती प्रक्रिया सध्या बघा या ठिकाणी रिक्त पदं, त्यानंतर कार्यरत पदं आणि एकूण पदं ह्याच्यावरनं सध्या बघा समजणार आहे. आणि त्याच्यासाठी संपूर्ण जे काही संच मान्यतेसंदर्भात मुख्याध्यापक लॉग इनला ह्या ठिकाणी जी माहिती आहे तर ती माहिती सध्या बघा संच मान्यतेसंदर्भात पोर्टल असेल किंवा मग स्टुडंट पोर्टल असेल किंवा स्कूल पोर्टल असेल तर ते सध्या ह्या ठिकाणी अप्रूव्ह करण्यासंदर्भात त्या ठिकाणी जे काही अप्रूव्हल असेल तर ते अप्रूव्हल सध्या इथं झालेलं आहे. आता ह्याच्यामध्ये जास्तीत जास्त संस्थांनी ज्या ज्या सध्या बघा राहून गेलेले असेल तर त्यांनी आपापल्या स्तरावरनं ही जी काही प्रक्रिया आहे ही लवकरात लवकर सध्या बघा करून घ्यायची आहे, जेणेकरून जे सध्या पत्र इश्यू करण्यात आलेलं होतं समायोजनासंदर्भात शिक्षकांचा जो टेंटेटिव्ह शेड्यूल आहे तर त्या शेड्यूलनुसार या ठिकाणी लवकरात लवकर जी काही प्रक्रिया असेल तर ती प्रक्रिया सध्या बघा होऊन पवित्र पोर्टल 2025-26ची जी काही पदभरती आहे तर ती पदभरतीला देखील लवकरच बघा या ठिकाणी गती आलेली सध्या आपल्याला पाहायला मिळेल. तर सध्या तरी या ठिकाणी संच मान्यता आणि महत्त्वाचं जे काही शिक्षकांचं समायोजन आहे तर त्या समायोजनासंदर्भात जी काही अंतर्गत प्रक्रिया आहे तर ती सध्या बघा सुरू आहे आणि त्या अनुषंगाने वेळोवेळी आपण ज्या काही अपडेट असेल ते तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं या ठिकाणी बघा काम करतोय. तर सध्या ही एक महत्त्वाची शिक्षक भरती 2025-26 संदर्भात जी काही निगडीत असलेली महत्त्वाची अपडेट होती. तसंच असे जे पत्र आहे तर हे प्रत्येक जिल्हा परिषदच्या मार्फत जे काही सध्या इश्यू करण्यात या ठिकाणी बघा आलेले आहे आणि त्याच्यानुसार प्रत्येक जे काही आस्थापना असेल, संस्था असेल, अनुदानित असेल किंवा अंशतः अनुदानित असेल तर त्यांना अशा पद्धतीच्या ज्या काही सूचना आहेत तर त्या सूचना मागची जी VC झालेली आहे 5 ह्या ठिकाणी बघा डेट देण्यात आली VC जी होती तर ती 5/2/2026ला जे काही माननीय शिक्षण संचालक आहे माध्यमिक, उच्च माध्यमिक यांच्याकडील जी VC आहे त्या VCमध्ये अशा सूचना देण्यात आल्या आहेत. तर आशा करूया लवकरात लवकर ह्यांच्या देखील सध्या ज्या काही संच मान्यता आहे तर त्या पूर्ण हो आणि ह्याच्यानुसार जे काही रिक्त पदं, कार्यरत पदं आणि एकंदरीत जे काही भरती प्रक्रियेमध्ये भरावायची पदांची जी माहिती असेल, आकडेवारी असेल तर ती लवकरात लवकर ह्या ठिकाणी पवित्र पोर्टलवर प्राप्त हो आणि जाहिरात जी असेल तर त्या वेळेवर सध्या बघा येऊ. तर सध्या तरी ही एक महत्त्वाची अपडेट होती. अपडेट आवडली असेल व्हिडिओ लाईक करा, शेअर करा. तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करून घ्या. आपलं टेलिग्राम चॅनल आहे, लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये, तिथे जाऊन तुम्ही जॉईन देखील होऊ शकता. अजून तुमच्या काही कमेंट असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करा, त्याच्यावर तुम्हाला योग्य तो रिप्लाय आपण देऊ. तर महत्त्वाचा व्हिडिओ होता, आवडल्यास लाईक करा, शेअर करा. तर अशाच प्रकारच्या माहितीसाठी वेळोवेळी भेट देत राहा. तर भेटू आपण नेक्स्ट अपडेटमध्ये. तोपर्यंत जय हिंद, वंदे मातरम.